23 दिवस झालेले आहेत, अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार नाही किंवा मंत्रिमंडळाची घोषणा नाही आहे. नेमकं कारण काय आणि कधी होईल? आधी पहिलं विश्व हिंदू परिषदेमार्फत रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी रत्नागिरी येथे बांगलादेश येथे आपल्या हिंदू धर्मातील लोकांवर अल्पसंख्याक म्हणून जो काही अत्याचार होतो त्याला वाचा फोडण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने आज रत्नागिरीमध्ये जे धरणे आंदोलन केलं होतं त्याचं पूर्ण समर्थन शिवसेना म्हणून आम्ही सगळ्यांनी केलं. रत्नागिरी जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल, किरण भैया असतील, आमचे सगळे जिल्ह्यातले पदाधिकारी विश्व हिंदू परिषदेच्या ह्या धरणे आंदोलनामध्ये आम्ही सामील झालो होतो. आणि 1971 सालामध्ये पाकिस्तानमधनं बांगलादेश बाजूला करून बांगलादेशला स्वायत्त देण्याचं काम आपल्या देशानं केलं. त्याच बांगलादेशामध्ये आज आपल्या भारतातील अल्पसंख्याकांवर अत्याचार होतो. याचा अर्थ हिंदू असतील, शेड्यूल कास्ट असतील, SC NT असतील, अल्पसंख्याक मुस्लिम असतील, या सगळ्यांवर अत्याचार करण्याचा जो प्रकार बांगलादेशमध्ये सुरू आहे तो तातडीनं थांबवावा आणि केंद्र सरकारनं त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा यासाठी विश्व हिंदू परिषदेनं आज आंदोलन केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे सामील झालो होतो. तर या आंदोलनातनं प्रमुख मागणी महाराष्ट्राच्या स्तरावर लोकप्रतिनिधी म्हणून आमची अशी आहे की बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक म्हणून जे राहतात त्यांना नागरिकत्व तिथे दिलेलं आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये जे अनधिकृत बांगलादेशी राहतात त्यांचा देखील सर्वे होऊन त्यांना पुन्हा एकदा बांगलादेशला पाठवलं पाहिजे, ही देखील आमची सगळ्यांची मागणी आहे. आणि म्हणून द्वेषापोटी बांगलादेशच्या सरकारनं काही करू नये ही या आंदोलनातनं आम्ही प्रमुख मागणी केलेली. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की काल महाराष्ट्र एकीकरण समितीचा एक फार मोठा मेळावा हा बेळगावमध्ये होता. त्या बेळगावच्या मेळाव्याला आम्ही अनेक लोक जाणार होतो, परंतु महाराष्ट्रातल्या नेत्यांना, आमदारांना, खासदारांना कर्नाटकच्या काँग्रेस सरकारनं बंदी घातलेली आहे. तर हे निषेधार्ह आहे, कारण लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे त्याच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे. असं असताना काँग्रेसच्या कर्नाटकच्या सरकारनं जी हिटलरशाही सुरू केली त्याचा आम्ही निषेध करतो आहे. आणि त्याच्या पुढचं पाऊल त्यांनी टाकलं, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काल त्यांनी अपमान केला. रत्नागिरीचं आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नातं हे अतूट असं आहे आणि म्हणून रत्नागिरीकरांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही कर्नाटकच्या काँग्रेस सरकारचा आज याच आंदोलनामध्ये निषेध केलेला आहे. त्या दोन प्रमुख गोष्टींसाठी आज आम्ही सगळे एकत्र आलेलो होतो आणि त्याचं निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. पण बांगलादेश प्रश्नी केंद्राकडे विनंती करणं का शासनाच्या वतीने? त्याच्यासाठीच आंदोलन आहे ना, त्याच्यासाठीच हे आंदोलन आहे. विश्व हिंदू परिषदेने जरी पुढाकार घेतला असला तरी आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे की बांगलादेशमध्ये जो अत्याचार होतोय तो थांबवला गेला पाहिजे, नाहीतर बांगलादेशला जशाच तसं उत्तर दिलं गेलं पाहिजे. हीच या आंदोलनकर्त्यांची भूमिका आहे आणि तीच आमची भूमिका आहे. सर, 23 दिवस झाले आहेत निवडणुका होऊन अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार नाही, बहुमत आहे राज्यात. मंत्रिमंडळाचा विस्तार जरी नसला तरी मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आहेत आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल याची पूर्ण खात्री माझ्यासारखे कार्यकर्ते. रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा काही बांगलादेशींना पकडलं गेलं, ती कुठेतरी मोहीम आता परत पुन्हा मी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यापुरतं बोललो की ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं नागरिकत्व नसलेली लोक बांगलादेशी म्हणून राहत आहेत आणि आपल्याला त्रास देण्याचा जर प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना बांगलादेशमध्ये पाठवलं पाहिजे. हीच आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. सर, 14 तारीख ही मंत्रिमंडळ विस्ताराची ठरलेली पाहायला मिळते. यासाठीची जी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जी शपथविधी घेणार आहे त्यांची यादी दिल्लीमध्ये गेल्याचं सांगितलं जातं. मला असं वाटतं की ह्या याद्या दिल्लीमध्ये जे गेलेल्या आहेत ती तुमच्याकडनं बातमी मी ऐकलेली आणि वाचलेली आहे, परंतु 14 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे हे देखील तुमच्याकडनं मला कळतं आहे. आणि 14 तारखेला जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर होणाऱ्या मंत्र्यांना मी आजच शुभेच्छा देऊन ठेवतो. परंतु किरण भैया ज्यावेळी तिथे आमदार नव्हते त्यावेळी देखील आमदारांपेक्षा चौपटीनं 10 पटीनं विकासाची कामं त्यांनी केली. त्याच्यामध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असेल, नळपाणी योजना असतील, उपजिल्हा रुग्णालय असेल, असे नाविन्यपूर्ण जी कामं पूर्वीपासून थांबलेली होती ती सुरू करण्याचा त्यांनी प्रयत्न केले. मग आमदार नसताना पहिल्या 6 महिन्यामध्ये त्यांनी जर ही कामं केलेली आहे, आमदार झाल्यानंतर त्यांच्या कामाची स्पीड ही बुलेट ट्रेनसारखी राहील आणि भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं विकास आम्ही करू त्याच्यामुळे शिवसेनेची ताकद आणि महायुतीची ताकद देखील त्या पूर्ण मतदारसंघामध्ये आहे त्याच्यापेक्षा चौपट. सर, निवडणुका व्हायच्या अगोदर आपण काही शहरातली महत्त्वाची कामं घेतली होती, रस्ते, ST स्टँड, या संदर्भात ती कधी पूर्ण होतील आणि ती लोकसेवेसाठी कधी?
एकही खोटं आश्वासन दिलेलं नव्हतं, एकही खोटं वचन दिलेलं नव्हतं. एस टीचं काम पूर्णत्वाकडे जातं. 400 कोटीच्या स्मार्ट सिटीचं टेंडर झालेलं आहे, ते देखील काम सुरू होईल. प्राणी संग्रहालयाचं काम सुरू आहे, पर्यटनाची कामं सुरू आहेत. जी जी कामं सांगितली होती, बहिरी देवाच्या परिसराचं सुशोभीकरणाचं काम सुरू झालेलं आहे. विश्वेश्वर मंदिराकडच्या धर्मशाळेचं काम सुरू झालेलं आहे. मच्छीमारांचे अनेक प्रश्न होते, ते देखील सोडवण्यासाठी कामं सुरू झालेली आहेत. क्रीडा संकुल देखील जोरदार सुरू झालं आहे. आजच आम्ही सगळ्यांनी वाचलं, तुम्हीच केलेलं आहे. त्याच्यानंतर नाट्यामध्ये 250 कोटीच्या जेटीचं काम सुरू झालेलं आहे. दापोलीमध्ये हरण्यामध्ये जेटीचं काम सुरू झालं आहे. विरकरवाड्याचा दुसरा टप्पा सुरू होतो. त्याच्यामुळे जी आश्वासनं दिली होती, जी वचनं दिली होती, ती पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारमधले आमदार म्हणून आमची आहे. आणि काल तुमच्याकडनंच मी बघितलं आणि ऐकलं की 3D मल्टीमीडिया शो देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याचं काम देखील 15 दिवसामध्ये पूर्णत्वाला जातं. साहेब, आपण निवडून गेलात, पण उपाटामध्ये कल इतका वाढला की अगदी पीर बाबाशेखपर्यंत शपथा घेण्याचा कार्यक्रम होतो. कसं बघता या सगळ्या राजकीय घडामोडी? खरं तर याची चर्चा काल मुंबईच्या मीडियामध्ये देखील झाली आणि तिथं मी स्पष्टपणानं सांगितलं की लोकशाहीमध्ये कोणी कोणाला मतदान केलं आहे हे देवासमोर जाऊन खरं खोटं करणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. ज्यांना योग्य वाटलं त्यांनी मला मतदान केलं, ज्यांना मी अयोग्य आहे असं वाटलं त्यांनी समोरच्याला मतदान केलं. त्याच्यामुळे ही प्रथा कुठं पडू नये. आणि मी देखील बाबर शेखचे जे मानकरी आहेत त्यांना हात जोडून विनंती करणार आहे की एखादा माणूस जर निवडणुकीला उभा राहिला आणि त्यानं निवडून यावं ही प्रार्थना केली तर ही प्रार्थना आहे. परंतु निवडणूक झाल्यानंतर कुणी कोणाला मतदान केलं याच्यासाठी जर गाराणी होत असतील तर ती योग्य आहेत का याचा विचार त्यांनी केला पाहिजे ही मी विनंती त्यांना करणार आहे. सर, उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख विलास साळखेंना कायमस्वरूपी टार्गेट केलं जातंय. कुठलीही घटना घडली तरी ते म्हणजे त्यांना असं टार्गेट केलं जातंय की तुम्हाला त्यांनी मदत केली किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मदत केली. नेमकं काय? विलास साळके हे अतिशय कडवट शिवसैनिक आहेत. आमच्या कुटुंबाचे आणि त्यांचे जरी संबंध चांगले असले त्यांनी कडवटपणानं आमच्या विरोधामध्ये काम केलं हे जगजाहीर आहे. परंतु असा काही न करता जर त्यांच्यावर आक्षेप कोण घेणार असेल तर त्यांनी आता राजकीय वैयक्तिक निर्णय घेतला पाहिजे हा देखील माझा त्यांना सल्ला आहे. त्यांनी ऑफर देत नाही. जर निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करून पदरी जर निराशा देणार असेल तर त्यांनी चांगला निर्णय पत्करावा. निवडणुकीत तुम्हाला मदत करणाऱ्यांना भविष्यात सोबत घेण्याची त्या भूमिका आहे. मला कोणी म्हणत आता मला इतर पक्षाच्या लोकांनी काही मदत केली असेल? माझ्या शिवसेना पक्षातल्या सगळ्या शिवसैनिकांनी, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, माझ्या हितचिंतकांनी आणि भैयांच्या हितचिंतकांनी असं मिळून आम्हाला निवडून दिलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी देखील अहोरात्र मेहनत करून आम्हाला निवडून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. राजेश बेंडलला देखील जो घासून पराभव पत्करावा लागला आहे त्याच्यामध्ये देखील महायुतीचं योगदान कार्यकर्त्यांचं होतं. नाहीतर सगळ्यांनी असं म्हटलं होतं ती सीट आम्ही 50,000 मतानं पडणार आहोत महायुती. त्याच्यानंतर योगेश कदमांच्या इथे देखील महायुतीचं सहकार्य मिळालेलं आहे. त्याच्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्हाला भाजपनं देखील फार मोठ्या पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आणि आमच्या मित्र पक्ष असतील या सगळ्यांनी प्रचार केला. जनतेनं आम्हाला स्वीकारलं म्हणून आम्ही निवडून आलो. सर, कुवारभाऊचं कचरा प्रकरण म्हणजे पेटतोय असं त्यासाठी निवेदन दिलेलं, नेमकं काय आहे ते? मी सगळ्या भाजपच्या नेते मंडळींना भाजपच्या कार्यालयामध्ये जाऊन विनंती केली की एखादं काम आमदार म्हणून माझ्याकडनं आल्यानंतर ते जर झालं नाही किंवा भैयांकडे आल्यानंतर ते जर झालं नाही तर त्याच्यानंतर मग टोकाची भूमिका घेतली पाहिजे. सरकार आपलं आहे, महायुतीचं सरकार आहे. तसं काल मिऱ्यावरच्या आमच्या सरपंच मॅडम देखील उपोषणाला बसले होते आणि मी आता बोलून घेतलं सरकारमध्ये आधी चर्चा झाली पाहिजे, सरकारच्या लोकांबरोबर चर्चा झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर जर सरकारनं चर्चेमधनं काही निष्पन्न करून दिलं नाही तर मग आंदोलनाचा हे केला पाहिजे. MIDC नाही 5 एकरचा भूखंड हा ह्याच्यासाठी दिलाच आहे रत्नागिरी शहराच्या शहरात. त्याच्यामध्ये कुवारबाव आहे, नाचणं आहे, ही जी नजीकची गावं आहे त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. बायोवेस्टचा पण त्याच्यात प्रकार आहे. त्यांना कल्पना दिली होती तरी पण त्यांनी तो निवेदन दिलं. ज्यांनी पत्र दिले त्यांना एक प्रश्न विचारायचा आणि त्यांनी मला हा प्रश्न विचारला की सीमा भागामध्ये जे पत्र देणार आहे ते किती वेळा गेले. सीमा भाग जो 868 गावांचा आहे त्याच्यामध्ये जी 2000 कोटीची नळपाणी योजना दिलेली आहे ती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना आम्ही सगळ्यांनी तिथे व्हिजिट केली म्हणून ती तिथे योजना मिळाली. मराठी संस्था ज्या आहेत सीमा भागामध्ये त्यांना जे अनुदान मिळतं हे 2.5 वर्षामध्ये सुरू झाले. मागच्या 2.5 वर्षामध्ये ते बंद होतं. त्याच्यामुळं खरं महायुतीचं सरकार
हे तिथल्या सीमा भागातल्या लोकांबरोबर, मराठी बंधू भगिनींबरोबर आहे. आम्ही सिद्ध करून दाखवतो. काही लोक फक्त पत्र लिहितात, तर त्यांच्याकडे ज्यावेळी सत्ता होती त्या सत्तेमध्ये आम्ही देखील होतो. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीवर कितीच्या बैठका झाल्या. हा जर प्रश्न त्यांनी मला विचारला तर मी उद्योगमंत्री असताना तिसरा जो युवकांचा बेरोजगारीचा जो मेळावा घेतला तो सीमा भागामध्ये घेतला होता आणि 1700 मुलांना रोजगार देण्याचा मी प्रयत्न केला. मी ज्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो त्यावेळी सब सेंटर हे सीमा भागामध्ये आम्ही सुरू केलं. त्याच्यामुळे जे तिथं गेलेच नाहीत त्यांनी पत्र देऊन उपयोगाचं नाही, त्यांना त्या व्यथा कळणार नाहीत. आणि आज काँग्रेसचं सरकार ज्या पद्धतीनं मराठी बांधवांवर अन्याय करतंय, अत्याचार करतंय, त्या मराठी बंधू भगिनींच्या सोबत महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार ठामपणानं उभं आहे. सर, गौतम अदानींनी आज फडणवीसांची भेट घेतलेली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि इतर जे रखडलेले प्रकल्प आहेत त्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येते. काय सांगतो? अदानी हे देशातले एक फार मोठे उद्योजक आहेत. त्यांनी 2 महिन्यापूर्वी शरद पवार साहेबांची पण भेट घेतली. त्याच्यामुळे उद्योजकांना मंत्र्यांची किंवा मुख्यमंत्र्यांची भेट घेणं हे स्वाभाविक आहे. आणि रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जर अदानींनी भेट घेतलेली असेल तर स्वागत आहे. आमदार किरण सावंत जबाबदारी मोठी आहे की भैया शेठ होते तेव्हा जबाबदारी मोठी, नेमकं यातला फरक तुम्हाला काय वाटतं? आता आमदारकीचं म्हणजे जबाबदारी मोठी आली का? तुमच्या राजापूरमध्ये 13 पहिलीच काय, कारण शासनाची होती, नेमकं प्रकरण काय आहे? 13 लाख रुपये देणं बाकी होतं हे नक्की आहे. परंतु आता आपण MID महाविकासशी कोणतं लाईटवाल्यांचे महावितरणशी बोलून त्याचे टप्पे मागून घेतले आणि ते 3 टप्प्यामध्ये आपण भरणार आहोत. रिफायनरी समर्थकांची बैठक प्रमोद जठारांनी 12 तारखेला लावले रेस्ट हाऊसला. आपण लांजा राजापूरचे आमदार आहात, त्या आपल्याशी काही त्यांनी चर्चा वगैरे केली? माझ्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. परंतु रिफायनरीच्या बाबतीमध्ये रिफायनरी हा मुद्दा माझ्या दृष्टिकोनातून संपलेला मुद्दा आहे आणि त्यांनी का बैठक लावली ती विचारून. गृह खात्यावरती अजूनही शिंदे साहेब ठाम आहेत. अशी बातमी आहे की आमच्यामध्ये चर्चा पण होत नाही. मंत्रिपदाच्या सगळ्या निर्णयाचे अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. मंत्रिपदं काय मिळणार आहेत, किती मिळणार हे 2 दिवसात तुम्हाला कळेल. त्याच्यामुळे मला असं वाटतं की 2 दिवसाचा सस्पेन्स आहे तसाच तुम्ही ठेवावा. रोज तुम्ही सकाळी सांगावं की आम्हाला गृह खातं पाहिजे, पण अशा कुठच्याही खात्यासाठी चर्चा आणलेली नाही. परवा रात्री देखील जवळजवळ रात्री 2 वाजेपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेबांची बैठक झालेली आहे. सकारात्मक आहे, सन्मानपूर्वकच मंत्रिपदांचं वाटप होईल ही पूर्ण खात्री आम्हाला सगळ्यांना. तर अजित पवारांच्या बाबतीमध्ये अद्यापही ईडीकडून त्यांना क्लीनशीट मिळालेली नाही आहे. बाकी ठिकाणून क्लीनशीट मिळालेली पाहायला मिळते, पण अजून ईडीकडून सुटका झालेली पाहायला मिळत नाही. मी आहे रत्नागिरीचा आमदार, तुम्ही विचारलं बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळं आधी ईडीची चौकशी लागली होती की नाही त्यांची इथपासून मला माहिती घ्यावी लागेल. आणि त्यांच्या वैयक्तिक बाबतीमध्ये मी बोलणं योग्य नाही. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. ज्या यंत्रणांनी चौकशी लावलेल्या होत्या त्या यंत्रणा योग्य वेळी योग्य निर्णय घेईल. विधिमंडळात जाताना पहिल्यांदा शपथविधीचा जो कार्यक्रम झाला, काय भावना होता त्यावेळेला विधिमंडळात जाताना? अतिशय आनंद झाला होता. 3 लाख लोकांचं लोकप्रतिनिधित्व करणं हा फार मोठा अभिमानास्पद क्षण होता आणि सगळ्या महायुतीच्या आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार यांनी जी मला संधी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार देखील या ठिकाणी. लांजा राजापूर मतदारसंघात फिरताना कुठला महत्त्वाचा मुद्दा आहे की तो प्राधान्याने आता घेणं अति गरजेचं आहे? आरोग्य आणि शिक्षण. तुम्ही बेरोजगार लांजा राजापूर याचा विकास आराखडा तयार केलेला आहे. त्याच्यात तुम्ही आरोग्य, शिक्षण, रस्ते, यातला रोजगार, आता सुरुवात पहिली कशापासून करणार? आरोग्य. आपल्याला वाटतं की तिथे आरोग्याच्या दृष्टीने काय आहे? आरोग्याची पूर्णपणे दुरावस्था झालेली. त्या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, उपकेंद्र असतील किंवा ग्रामीण रुग्णालय असतील याची जर आपण अवस्था बघितली तर त्या ठिकाणी कोणतेही आधुनिक उपकेंद्र नाही आहे किंवा ॲम्ब्युलन्सची सोय नाही, लाईटची व्यवस्था नाही. त्याच्याकरता ही आधुनिकीकरण होणं गरजेचं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 3 झालेली आहेत. आता 4थ्या टप्प्यामध्ये आपण औंधी हे प्राथमिक आरोग्य केंद्र करायला घेतो आणि उर्वरित येत्या काही दिवसामध्ये आपण ती सुरू करणार आहोत. आणि त्याचसोबत आपण ज्या तिथे असलेल्या शाळा, अंगणवाड्या या देखील आधुनिकीकरण म्हणजे ज्याला स्मार्ट स्कूल म्हणतात किंवा स्मार्ट अंगणवाडी म्हणतात त्याचं देखील काम आपण लवकर जाते. मुळात दवाखान्यात येण्यासाठी डॉक्टरच आपल्याकडे नाहीये, जिल्ह्यात ती कमतरता आहे. त्या दृष्टीने आपण काय आता केलं? मागील 3 महिन्यामध्ये पालकमंत्र्यांच्या माध्यमातून लांजा राजापूर तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये डॉक्टर नाही अशी परिस्थिती कुठे नाही. सगळीकडे डॉक्टर उपलब्ध करून दिलेले आहेत. दुर्गम भाग आहे, भौगोलिकदृष्ट्या जरा वेगळा आहे रत्नागिरीपेक्षा, पण रस्त्याचा बॅकलॉग फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्याकरता आपण नक्कीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून
वेगळं पॅकेज करून घेऊ लांजाराला. कारण बरीचशी लांबी ही खराब लांबी येते भागामध्ये रस्त्याची, त्याच्याकरता स्पेशल पॅकेज नक्की करून घेऊ. सर, मराठवाडा भागामध्ये पीक विम्यामध्ये घोटाळा जो आहे तो सापडला आणि त्याचे लोन जे आहे ते राज्यावर असल्याचं कृषी विभागाचं प्राथमिक म्हणणं आहे. जे मूळ बागायतदार आहे आणि बागायत न करता त्याच्यावर पीक विमाचं लोन काढले आणि त्याच्या माध्यमातून करोड रुपये लाटले गेले असा अहवाल जो आहे तो कृषी विभागाचा. या संदर्भात सरकार म्हणून नेमकी कोणत्या प्रकारची भूमिका? नाही, यामध्ये तुम्ही जर अहवाल बघितला तर तो अहवाल असा आहे की याच्यामध्ये काही लोक आहेत. त्याच्यामुळे होतं कसं की ज्या बातम्या येतात त्याच्यातून सगळ्याच शेतकऱ्यांवर फटका देण्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. आणि हे विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या संगनमतानं झालेलं आहे. काही ठिकाणी जे झालं असेल तर, परंतु बाकीच्या ठिकाणी विमा उतरवत असताना शेतकऱ्यांनी योग्य तो मोबदला देखील भरलेला आहे आणि त्याच्या अगेन्स्टला तो मोबदला मिळालेला आहे. परंतु काही ठिकाणी जे झालेलं आहे त्याची चौकशी नक्की केली गेली पाहिजे. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये जे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांनी हे केलेलं नाही. त्याच्यामध्ये फार मोठं रॅकेट असू शकतात, त्याच्यामध्ये कंपनीचे देखील अधिकारी असू शकतात. त्याच्यामुळे याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे आणि याचा परिणाम जे खरोखरच शेतकरी शेती पिकवत आहेत त्यांच्यावर परिणाम होता कामा नये ही दक्षता 100% सरकार म्हणून आम्ही घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या बाबतीत शेतकऱ्यांचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घेतला आहे. ती जमीन नक्की शेतकऱ्यांच्या कुळ म्हणून किती वर्ष ताब्यामध्ये होती, किती वर्ष शेती तिथे शेतकरी करत होते याची शहानिशा केल्याशिवाय जो काही वक्फ बोर्डाचा निर्णय करण्याचं कोणतरी असं म्हणतं आहे तो निश्चित नाही. शेतकऱ्यांवर कुठचाही अन्याय होणार नाही ही भूमिका सरकारनं कालच घेतली. सर, लाडकी बहीण योजना बंद होणार की नेमकं काय होणार, छाननी होणार? त्याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. आणि ज्यावेळी 2100 रुपये देण्याचा शब्द जो सरकारनं दिलेला आहे तो देखील 2100 रुपयाचा शब्द सरकार पूर्ण करणार आहे हे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. घेऊन आपण किती जागा देणार? महाविकास आघाडीची धुरा ममता बॅनर्जीकडे देण्यासाठी आज बैठक होती. कसं बघतो इंडिया आघाडीची? इंडिया 2 दिवसापूर्वी या बाबतीतले सूतोवाच माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी सांगितलं की ममता दिदींकडे आता हे नेतृत्व गेलं पाहिजे. हा खरं तर काँग्रेसचा अपमान. म्हणजे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सरकारच्या ज्या निवडणुका आहेत त्या राज्यातल्या देखील यशस्वी होत नाहीत आणि देशातल्या देखील होत नाहीत. हा ठपका कदाचित महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी राहुलजी गांधींवर ठेवलेला आहे आणि म्हणून हा काँग्रेसचा झालेला अपमान. आम्ही त्याच्यामध्ये काय बोलायचं ना. आता राहुल गांधींकडचं नेतृत्व काढून जर ममता दिदींकडे येणार असेल तर तो राहुल गांधी त्या सगळं नेतृत्व करायला कमकुवत आहे असं महाविकास आघाडी दाखवते असं सगळ्या जनसामान्यांचं मत बनणार. जयंत पाटलांच्या भाषणात आपण कौतुक केलं, काय नेमका भाषणाचा त्याच्यामध्ये जयंत पाटलांच्या भाषणात आपण कौतुक केलं त्याच्यामध्ये काय असं जाणवलं की ते कौतुक करणार? मी जयंत पाटलांच्या भाषणाचं कौतुक केलं नाही. त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांचं जे कौतुक केलं ते मी त्या ठिकाणी सांगितलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य असं वापरलं की आम्ही सरकारच्या विरोधामध्ये सगळ्या पद्धतीनं प्रचार केला. आम्ही भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये बोललो, आम्ही अत्याचाराच्या बाबतीमध्ये बोललो, आम्ही उद्योजकांच्या बाबतीमध्ये बोललो, तरी देखील जनतेनं आम्हाला नाकारलं, आम्हाला आमदार कमी दिले आणि बहुमतानं तुमचं सरकार आणलं. याचा अर्थ त्यांनी डायरेक्टली इनडायरेक्टली असं सांगितले की EVMनं जो दिलेला निकाल आहे हा योग्य आहे. आणि दुसरं त्याच्यावर ते असं वाक्य बोलले की अजितदादांनी जेव्हा खाली बसून त्यांना विचारलं की माझं तुमच्याकडे लक्ष आहे तरी जयंत पाटील साहेब असं म्हणाले की राष्ट्रवादीची टॅगलाईन अशी आहे की योग्य वेळी योग्य निर्णय. आता योग्य वेळी योग्य निर्णय जयंत पाटील साहेब कधी घेत आहेत त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे असं मी बोलतो. विरोधी पक्षनेते महाविकास आघाडीला मिळावं अशी मागणी करण्यात आलेली आहे. सत्ताधाऱ्यांची काय नेमकी सध्याची भूमिका आहे? विरोधी पक्षनेतेपद महाविकास आघाडीकडे जाईल? विरोधी पक्षनेतेपद हे सत्ताधारी ठरवत नाही तर तिथं डायसवर बसलेले अध्यक्ष ठरवतात. कालच नव्या अध्यक्षांची नेमणूक झालेली आहे त्याच्यामुळे जे काही नियमानुसार असेल त्याचा निर्णय अध्यक्ष घेतला आणि तो आम्हाला मान्य करावा लागेल. संख्याबळ नियमन आहे का ते? संख्याबळ किती असतात काय नियम? मला ऐकून असं आहे की 28+ जर असेल तरच विरोधी पक्षनेता होतो. म्हणजे मला ऐकून, मी वाचलेलं नाही पण ऐकून मला माहिती. महाविकास आघाडीमधल्या त्या प्रभावित नेत्यांची काही बैठक आहे ती आज शरद पवारांच्या बंगल्यावरती संध्याकाळी पाहायला मिळते. मनोज सिंघवी सुद्धा या संदर्भामध्ये त्यांच्यासोबत असणार. कदाचित सुप्रीम कोर्टामध्ये EVM विरोधात जाण्यासंदर्भाची भूमिका ठरू शकते. लोकशाहीमध्ये त्यांनी कुठेही जावं. तर मला एकच प्रश्नाचं उत्तर द्यावं. वायनाडमध्ये प्रियांका गांधी जिंकल्या, ती बॅलेटवर कुठे झाली? EVMवरच झाली. नांदेडमध्ये महाविकास आघाडीचे खासदार जिंकले, ती काय बॅलेटवर झाली नाही. रोहित पवार जिंकले, तिथं काय बॅलेटवर झाली नाही. रोहित पाटील जिथे जिंकले तिथं बॅलेटवर झाली नाही.
जयंत पाटील साहेब जिथं जिंकले तिथं बॅलेटवर झालेलं आहे. त्याच्यामुळे जिथं जिंकले तिथे EVM चांगलं आणि जिथं पडले तिथे EVM वाईट, ही दुटप्पी भूमिका आहे आणि हे पूर्णतः जनतेला कळलेलं आहे आणि याच्यावर सुप्रीम कोर्टाने देखील ऑलरेडी निकाल दिलेला आहे.